आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जानकी देवाचे आभार मानत असते। जानकीने देवापुढे दही साखर ठेवलेली असते आणि दिवा लावून जानकी देवाला म्हणते, तुझेच खूप आशीर्वाद आहेत माझ्यावर। आज तुझ्या कृपेमुळेच माझ्या घरात माझं सुख परत आलं, माझ्या नवऱ्यावरचा कलंक मिटला, नाना परत आले, हे सगळं तुझ्याच कृपेने झालंय असं म्हणून नमस्कार करून जानकी तिथून उठत असते। तर इतक्या तिथं सुमित्रा आलेली असते आणि सुमित्राला बघून मग जानकी म्हणते, आई या ना, आत्ताच दिवा लावलाय, नमस्कार करा। आणि मग सुमित्रा आत येऊन देवाला नमस्कार करण्याऐवजी सुमित्रा जानकीच्याच पाया पडते। सुमित्रा आपल्या पाया पडते हे बघून जानकी खूप शॉक होते आणि म्हणते, आई तुम्ही काय करताय हे? तेव्हा सुमित्रा म्हणते, देवाच्या पाया पडते, माझ्यासाठी आता तूच देव आहेस, सुनेच्या रूपात तू देव आहेस, मला हे मनापासून करावं असं वाटलं ग। त्यावर जानकी म्हणते, नाही, असं अजिबात करायचं नाही, मोठ्यांनी लहानांच्या पाया पडायचं नाही आणि आईने मुलांच्या तर अजिबातच नाही। खरं तर मी या सगळ्याला फक्त निमित्त ठरले, करता करविता तर देव आहे, हे सगळं देवानेच घडवून आणलं, मी फक्त सुनेचं कर्तव्य बजावले आणि पत्नी धर्म निभावला एवढंच। तर सुमित्रा रडत म्हणते, मी मात्र सासूचा धर्म विसरली, याआधी सुद्धा या घराच्या 2 वाटण्या होण्यासाठी मीच कारणीभूत ठरले आणि आता सुद्धा या सगळ्याला मीच कारणीभूत आहे। मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, मी ऋषिकेशवर संशय घेतला, मला माफ कर। म्हणून सुमित्रा रडत जानकी समोर हात जोडते। पण तू खरंच देवासारखी धावून आलीस, तू मला शब्द दिला होतास की मी यांना सोडवून आणेन आणि तू तसं करून दाखवलंस। तू ऋषिकेशवरचे आरोप खोटे ठरवलेस, त्याला तू निर्दोष परत घरी घेऊन आलीस, तुझ्या या उपकारांची परतफेड कशी करू हेच मला कळत नाही। तेव्हा जानकी म्हणते, आई काय बोलताय तुम्ही, हे कसले उपकार, कसली परतफेड? मी हे सगळं आपल्या घरासाठीच केलंय आणि माणूस म्हणून कदाचित तुमच्या जागी मी सुद्धा असते तर हाच विचार केला असता। पण या सगळ्यात चांगलं काय घडलं ते सांगू का? तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आणि सत्याचा विजय झाला आणि आता रडायचं नाही, आता हसायचं। म्हणून जानकी सुमित्राचे डोळे पुसते आणि म्हणते, आता आपल्या घराला कोणाचीच दृष्ट नाही लागणार, असं म्हणून मग दोघी पण देवाच्या पाया पडतात। तर सुमित्राला मात्र जानकीचा खूपच अभिमान वाटत असतो।